राज्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. राज्यातील जवळपास सर्वच भागात मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकणात काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. मात्र राज्यातील इतर भागात पाऊस म्हणावा तसा कोसळत नाही आहे. आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये मान्सूनने चांगली वाटचाल केली आहे. गेल्या 2 दिवसापासून मान्सूनचा जोर कमी होताना दिसत आहे. आज सकाळपासून काही भागात पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील 8 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. पुढील काही दिवसात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई हे मोठे संकट आहे. जून महिना कोरडाच गेला असून नाशिक जिल्ह्यात केवळ 17% पाऊस झाला. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी 151.1 मिलीमीटर पाऊस अपेक्षित, मात्र केवळ 27.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद जून महिन्याच्या सरासरीच्या फक्त 17.9%च आहे. खरीप हंगाम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि बागायती पिकांचे नियोजन यावर मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. अनेक भागात जमीन अद्याप कोरडीच आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनने दमदार हजेरी लावत दिलासा दिला असताना खेड तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. आकाशात दिवसभर काळे ढग दाटून येतात, विजेंचा कडकडाटही होतो, मात्र प्रत्यक्षात पावसाचे 2 थेंबही जमिनीवर पडत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. परिणामी शेतकरी वर्ग चिंतेत असून पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. पेरण्यांना जसा पाऊस पाहिजे तसा पाऊस अद्यापही झाला नाही. शेतकरी चिंतेत आहे. मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही शेतकऱ्यांना असल्याचे बघायला मिळतंय. पुढील दिवसामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.